Hello friend, in today's lecture I am going to discuss about the part of the elasticity of demand. To the starting we have to understand the nature of the elasticity of demand, means introduction of the elasticity of demand. In the introduction, the elasticity of demand is an important tool developed by economists and widely used in business. The law of demand shows the relationship between the price and quantity demanded, even though it explains the direction, it fails to explain how much demand will change exactly. This task is done by the concept of elasticity of demand. Elasticity of demand measures the changes in demand as a result of change in the variables affecting it. On the basis of the variables, the elasticity of demand is classified into three types of categories or three types as follows: price elasticity of demand, income elasticity of demand, and gross elasticity of demand. तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा भाग पाहत आहोत. मला वाटतं हा तिसऱ्या युनिट मध्ये असणारा पहिला पॉइंट आहे. द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे. इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रामुख्याने विकसित बिझनेस मध्ये वापरण्यासाठी विकसित झालेला भाग आहे, लक्षात घ्या. तर हे काय की किंमत आणि मागणी मधील संबंध दर्शवणाऱ्या गटाला या ठिकाणी इलॅस्टिसिटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे इलॅस्टिसिटी काय दाखवते? लवचिकता. काय दाखवते? इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता. म्हणजे किमतीतील बदलाशी मागणीतील बदलाशी जे गुणोत्तर असते त्याला आपण मराठीमध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात. In the change in demand due to the change in price that called price elasticity. असं एक सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की किमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये किती बदल होतो या तत्वाला या ठिकाणी मागणीची लवचिकता असं म्हणता येतं, लक्षात घ्या. तर मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज मेजर्ड the changes in demand as a result of changes in the variable affecting it. म्हणजे या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडच्या माध्यमातून मागणीतील बदल मोजला जातो की इतर घटकामुळे किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये किती बदल घडून येतो. हा बदल या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामुख्याने या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे तीन टाइप्स आहेत. There are three major types of the elasticity of demand. The first type of the elasticity of demand is the price elasticity of demand. And second type of elasticity of demand is the income elasticity of demand. And third is the cross elasticity of demand. To the starting, we are going to discuss about the part of the price elasticity of demand. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रमुख तीन प्रकार आहेत मागणीच्या लवचिकतेचे. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे किंमत लवचिकता, दुसरा म्हणजे इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे उत्पन्न मागणीची उत्पन्न लवचिकता, आणि तिसरा म्हणजे क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची छेदक लवचिकता, तिरकस लवचिकता असं देखील त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो प्रकार आहे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ह्या प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. मला वाटतं जवळजवळ 5 प्रकार आहेत. ते आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. प्रामुख्याने सुरुवातीला आज आपण what is the meaning of price elasticity of demand or how construct price elasticity of demand we have understand to here today's lecture. आज आपण या ठिकाणी की मागणीची किंमत लवचिकता काय असते हे बघणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे काही प्रकार आहेत
ते पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर उत्पन्न लवचिकता आणि त्या उत्पन्न लवचिकतेचे प्रकार, आणि तिसरा जो प्रकार आहे क्रॉस इलास्टिसिटी, मागणीची छेदक लवचिकता आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. आज सुरुवातीला आपण फक्त प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड पाहतोय आणि उद्या प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे प्रकार पाहतोय. तर प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय आहे? प्रामुख्याने ही संकल्पना मार्शलने मांडलेली आहे, लक्षात घ्या. मार्शल कन्सिडरेड द responsiveness of demand to change in price of that commodity only, and so he discussed only the price elasticity of demand. Price elasticity or own elasticity measure the proportionate change in the quantity demanded due to the proportion change in the price. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की प्राइस इलास्टिसिटी काय आहे की मागणीतील बदलाचे किमतीतील बदलाशी गुणोत्तर आहे. लक्षात घ्या, किमतीत बदल झाल्यामुळे मागणीमध्ये किती बदल होतो किंवा किमतीत विशिष्ट बदल झाल्यामुळे मागणीच्या नगसंख्येत किती बदल होतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्राइस इलास्टिसिटी ऑफ demand is equal to change in quantity divided by change in price multiply price upon quantity, that is the equation of the price elasticity. म्हणजे किमतीत किती बदल झाला आणि त्याच्यामुळे मागणीत किती बदल झाला हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. सूत्र सुद्धा आहे, लक्षात घ्या. P is equal to change in quantity upon change in price multiply P upon Q, that is the equation of the price elasticity of demand. म्हणजेच काय या ठिकाणी प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू रिलेटिव्ह और प्रोपोर्शनेट चेंज इन द डिमांड डिवाइडेड बाय रिलेटिव्ह और प्रोपोर्शनेट चेंज इन प्राइस. म्हणजे या ठिकाणी वस्तूच्या मागणीतील बदलाचे वस्तूच्या किमतीतील बदलाशी असणारे गुणोत्तर म्हणजे प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे. लक्षात घ्या. प्रामुख्याने आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आपण या ठिकाणी इक्वेशन पाहणार आहोत. नाउ वी आर लुकिंग द इक्वेशन ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. So equation is the P is equal to change in Q upon change in P multiply by P upon Q. Here P means price elasticity of demand, price elasticity of demand, change in quantity, change Q means change in quantity, change P is equal to change in price, P means price of commodity, and Q means quantity. So how changes the elasticity of demand by the change in price due to the change in quantity due to the change in price, we have to see here. तर मित्रांनो, व आता जे मी लिहिलेलं सूत्र आहे ते प्राइस इलास्टिसिटीचे सूत्र आहे. किमतीत या ठिकाणी आपण पाहतोय की किमतीतील बदलामुळे मागणीत जो बदल होतो ते या ठिकाणी इंडिकेट केलेला आहे. म्हणजे चेंज क्यू अपॉन चेंज पी काय दाखवतो की किमतीतील बदलामुळे मागणीत किती बदल झाला हे दाखवतो. आणि ही पी पूर्वीची प्राइस आहे, क्यू पूर्वीची क्वांटिटी आहे, आणि बदल झाल्यानंतर किती या ठिकाणी इलास्टिसिटी होते, मागणीची लवचिकता होते हे दाखवलेलं आहे. लक्षात घ्या.
म्हणजे हे सूत्र आहे इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता या ठिकाणी आपल्याला एक उदाहरणाच्या साहाय्याने सोडवायचं आहे की आपण या ठिकाणी जर पाहिलं एक सपोज फॉर वन एक्झाम्पल, वी हॅव टू टेक वन एक्झाम्पल फॉर द सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण पाहतोय की प्राइस ही 10 आहे सुरुवातीला आणि क्वांटिटी ही 50 आहे, आणि नंतर प्राइस बदलली आणि 12 झाली आणि क्वांटिटी 45 झाली. तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती असेल? म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी डिमांड शेड्यूल काढावं लागेल. डिमांड शेड्यूल, आणि त्याच्यामध्ये प्राइस एका ठिकाणी प्राइस ऑफ एक्स कमोडिटी इन RS अँड क्वांटिटी ऑफ एक्स इन RS. प्राइस अगोदरची प्राइस 10, क्वांटिटी 50, and then suppose price going to change and become 12 and quantity also change and become 45, and then what will be the elasticity, price elasticity? There is a question mark. What will be the price elasticity? We have to solve this problem. So solve this problem. How solve this problem? To the initial price we have to make a difference between both. तर आपल्याला अगोदर या ठिकाणी अगोदरची प्राइस आणि नंतरची प्राइस याच्यातील डिफरन्स आणि अगोदरची क्वांटिटी आणि नंतरची क्वांटिटी याच्यातील डिफरन्स काढून घेतला पाहिजे. अगोदरची प्राइस किती आहे? 10 आणि नंतरची प्राइस आहे 12, म्हणून 12 मायनस 10 or sorry 12 minus 10 is equal to 2, and 50 minus 45 is equal to 5. So that is the changing quantity. We get changing quantity and changing price. Change price is the only 2 and change quantity is the 5. So we have to put it that prices in equation. What is our equation? Equation is the price elasticity is equal to change in quantity upon change in price multiplied by P upon quantity, price upon quantity. We have to put that prices in this equation. So 5 upon 2 multiplied by 10 upon 50. So what will be the multiplication of this equation? Prices, 10 multiply 50, that's why there is division is 1 upon 5 here. So we have to put it again that prices is equal to 5 upon 2 multiply 1 upon 5. Then again we have to division of this equation. So 1 upon 2, sorry 5 upon 2 and multiply 1 upon 5. The answer will be the 1 upon 2, and then final answer will be the 0.5. That means elasticity is the less than 1. तर मित्रांनो या ठिकाणी आपण कशा प्रकारे इलॅस्टिसिटी सोडवली जाते हे आपण पाहिलेलं आहे की
बदललेली किंमत आणि अगोदरची किंमत याच्यातील फरक काढायचा आहे आणि तो फरक काढून आपण जे वरती सूत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि त्या किमतीचे जे उत्तर येते ते या ठिकाणी उत्तर मांडायचे आहे. शेवटपर्यंत आपल्याला डिवायडेशन करायचं आहे आणि या ठिकाणी शेवटपर्यंत डिवायडेशन केल्यानंतर पॉईंटमध्ये किंवा प्लसमध्ये उत्तर येईल. हे उत्तर 0.5 आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की the elasticity of price elasticity of demand is less than 1. एकापेक्षा कमी मागणीची लवचिकता आहे असे या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे काय की किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा कमी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. So today's lecture we have understand the first type of the price elasticity. First type of elasticity, that is the price elasticity. Tomorrow's lecture we will see the types of price elasticity. आता आपण आज पहिला प्रकार पाहिला प्राइस इलास्टिसिटी 3 प्रकारापैकी आणि ह्या प्राइस इलास्टिसिटीचे उपप्रकार आहेत 5 सब टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी. ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. सध्या आपण इथे थांबूया. ओके.